माऊली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज एको जरा कमी कर. आणि आपल्या ह्या सर्व श्रुत अशा अभंगामधून संतांच्या बद्दलची भूमिका, संतांच्या बद्दलची आवड, त्यांच्या बद्दलचं प्रेम, निष्ठा व्यक्त करताय तुम्ही. संत माय बाप कृपावंत. आज योग चांगला आहे की अण्णा महाराजांनी सेवेकरता बोलवून घेतलं. कार्यक्रम करण्यापेक्षा संत बोलवतात तेव्हा जास्ती मोठा योग असतो. आई बोलवतच असते, फक्त हाक मुलापर्यंत पोचत नाही. काय मजा कशी असते. आई बोलवतच असते, फक्त मूल कधी कधी लांब असतं म्हणून हाक पोचत नाही. आईच्या जवळ आला की हाक बरोबर येते. काय म्हणून एक लक्षात घ्या, संत ज्या भूमिकेने वारकरी संप्रदायाचे विशेषतः जे संत उभे राहिले ते मायबाप म्हणून उभे राहिले. हे महत्वाचं. काय मायबाप म्हणून उभे राहिले. एका मोठ्या उंचीवर उभं राहणं वेगळं आणि अशी उंची ठेवणं की जिकडे सगळे भेटतील, ह्या दोन वेगळ्या गोष्टी. हिमालय पर्वत किती का वर असे ना, दुरून नमस्कार. काय म्हणून गंमत काय म्हणतो आपण, म्हण सुद्धा कशी आहे, दुरून डोंगर. काय दुरून डोंगर साजरे. तसा देव अशा उंचीवर आहे की आपण तिकडे पोचू शकत नाही. मग अशी उंची पाहिजे की जिकडे आपण जवळ जाऊ शकू, बिलगू शकू, काय प्रेमाने बोलू शकू. प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सचेतन माझ्या मूर्ती. दृढ भाव केली माझी भक्ती, ते मज निश्चिंत पावती. काय केल्या प्रतिमा निज कल्पना अतिउत्तम. संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम. चालते बोलते ब्रह्मधान, अति उत्तम साधू सेवा. काय अतिशय नाद भागवतातल्या गोड ओव्या. प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सचेतन माझ्या मूर्ती. काय हे बघा, चैतन्य सगळीकडे जरी आहे तरी चालतं बोलतं असल्यावर मजा येते. काय देव सगळीकडे आहे पण चालता बोलता भेटतोय का. काय चालता बोलता भेटतोय का. गोकुळात सुख का झालं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी ब्रह्म आहे पण तुमच्या आमच्यात येऊन नांदू लागलं. उलट त्या ब्रह्माला अजून बरं वाटलं. काय काय गंमत आहे माहितीये का. ब्रह्म आणि गोवळपणे, यज्ञ भोगता आणि उचिष्ट खाणे, वेदाची स्थविता ओगाची वैसे, गवळणीच्या शिवाय कोणी खदखदा हसे. काय काय गंमत आहे का. काय नाथ बाबा लिहितात बघा सुंदर. असं गोकुळाचं दर्शन कुठेच घडणार नाही. ब्रह्म आणि गोवळपणे. ब्रह्म आहे पण गोकुळात गाई वळवत वळवत फिरतोय.
काय गाई हाकतोय, शेण काढतोय, दूध काढतोय, काय हंडी फोडतोय, पदर ओढतोय. पदर का ओढतोय त्याला दाखवायचं या शरीराच्या पदराच्या आड मीच आहे. मीच आहे. पदर काय गंमत आहे, काय आनंद आहे. आनंद कधी चालतंय बोलतंय तेव्हा. काय म्हणून ओबी सुद्धा कशी गंमतशीर आहे. ब्रह्म आणि गोवळपणे यज्ञ भोगता. काय यज्ञामध्ये उचिष्ट टाकलेलं चालत नाही, पण हा गवळणींचं उचिष्ट खातोय. वेदाची स्तविता उगाची बैसे, काहीच बोलत नाही. काय वेदाचं स्तवन, वेदानी स्तवन केलं. काय परब्रह्माचं स्तवन केलं. काय बोलणार आता तुम्ही. काय कोणाकडे गेला, काय तुम्ही तुमच्यासारखा माणूस नाही, समोरचा माणूस काय बोलणार. काय काहीच बोलू शकत नाही, तो आपला गप बसणार. वेदाची स्तविता, वेदानी स्तुती केली, उगाची बैसे. पण आनंद कधी होतो, गवळणीच्या शिव्या ऐकून खदगदा असे. काय काय गंमत आहे, काय लज्जत आहे बघा. ही लज्जत, आता पुढचं सांगतो, ही लज्जत नुसती कृष्ण अवताराची नाहीये, ही गोपिकांमुळे लज्जत आली. का ही गंमत कशामुळे आली, गोपिकांमुळे. गोपिकांपुढे हसला, गोकुळामध्ये हसला. तो गोकुळामध्ये नाही, त्या धरतीमुळे नाही, गोपिकांमुळे. काय एक लक्षात घ्या, गोपिका म्हणजे साध्या सुद्धा समजू नका, संतच होते ते. काय पूर्वजन्मीचे ऋषी मुनी, काय ज्यांनी थोर तपश्चर्या केली. किंबहुना तपश्चर्या म्हणण्यापेक्षा तपश्चर्या फार मोठा शब्द होतो. थोर भक्ती केली. काय कृष्ण भगवंतावर अति नितांत प्रेम केलं. त्याच्यामुळे गोकुळामध्ये येऊन चालते बोलते ब्रह्मजाण. तसं तुमचं या गावाचं भाग्य आहे. काय अण्णा महाराजांच्या रूपाने चालतं बोलतं तुमच्या समोर नांदलं. भाग्यवानात तुम्ही, काय भाग्यवानात. काय म्हणून संतांकडे बघताना दृष्टी योग्य पाहिजे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय दृष्टी फार. हे बघा, मूल कुठे का जन्माला येईना, त्याचा आत्मविश्वास पक्का कसा होतो माहितीये का, त्याचे आईबाप त्याला माहिती आहेत ना तेव्हा होतो. कधी कधी होतो बघा की लहानपणीच आई वडील वारतात, किंवा लहानपणीच मुलाला कुठेतरी सोडून दिलं जातं. काय होतं, त्या मुलाकडे बघा आणि ज्याच्याकडे आईबाप आहे अशा मुलाकडे बघा. काय त्याचा स्वाभिमान, काय त्याची बुद्धी, त्याची तजेली, काय काय वेगळंच असतं. साधे आईबाप असल्यावर एवढी ताकद मिळते, संत मायबाप असल्यावर काय मिळेल. तुम्ही म्हणून आपण कुठून जन्माला आलोय हे पहिलं आपल्याला नीट माहिती पाहिजे. कोणाच्या पोटी आलोय. काय म्हणून तो अभंग सुद्धा कसा आहे, पोटाले त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती,
बयनी रसली खंती 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 बयनी रसली खंती. कोणाच्या पोटी आलो? काय कोणाच्या पोटी आलो? संत मायबापांच्या पोटी आलो. वारकरी संप्रदाय हा ज्ञानोबा तुकोबाच्या पोटचा संप्रदाय. बाप जर पांडुरंग आहे तर आई ज्ञानोबा तुकोबा आहे. काय हा त्यांच्याच पोटात वाढलं. त्यांनी कष्ट केले, त्यांनी कळा सहन केल्या आणि मग संप्रदाय जन्माला आला नाही का? काय हा सगळ्या हाल अपेष्टा सगळं सहन केलं. संन्यासाची पोरं अधिकार आहे का? हे सगळं सहन केलं. अभंग बुडवले, वया बुडवल्या, वाळीत टाकलं. गावानी विचारलं नाही पण आशीर्वाद दिला, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. आई हेच करते ना. काय आई दुसरं काय करते? काय आई काय करते? आई हेच करते. कितीही बाळांनी नवी नवरी आल्यावर लक्ष दिलं नाही. काय अनुभवाने काय काय हसतात. कितीही लक्ष दिलं नाही तरी तिचं लक्ष असतं. ही लक्ष देते की नाही? काय ती काय भांडते? सगळ्या आयांच्या माना डोलवतात बरोबर सासवांच्या. काय सगळं अशा अगदी करतात. ते म्हणतात महाराज तुम्ही बोलताय ते बरं, ती सुनेवर लक्ष देत नाहीये. ती बघते सून माझ्या पोराकडे लक्ष देते की नाही. लक्ष झालं का काय सांगतोय? काय एका आईचं आपल्या बाळावर किती लक्ष आहे? काय तसं तुकाराम महाराजांचं, माऊलीचं, नाथ बाबा नामदेवरायाचं सगळ्याचं आपल्यावर लक्ष आहे. काय ह्याची जाण आपल्याला पाहिजे. काय आणि एक सांगतो, तुम्ही म्हणाल महाराज ही जाण कोणाला आहे? जी त्यांची पोरं आहेत त्यांना. किती सोपं आहे ना. काय किती सोपं आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला वाटत नाही. तुम्हाला अजून पोरग आहे त्यांचं हेच वाटत नाही. तिकडेच गडबड आहे. ज्या क्षणी तुम्हाला वाटे लागेल मी ज्ञानोबा तुकोबाचा, बस अजून काय पाहिजे. म्हणून माझं भाग्य आहे की मी अशा परंपरेत जन्माला आलो. काय अशा परंपरेत तुम्ही जन्माला आलो, माझं भाग्य. बाबा महाराज हे नाव तुम्ही सगळे ऐकूनच आहात. पण बाबा महाराजांचे जे आजोबा, मूळ सत्पुरुष आमच्या परंपरेचे दादा महाराज सातारकर, हे वाक्य त्यांचं आहे. काय चला योग आला, आठवण आली आहे सांगतो. काय बघून तरी घ्या सातारकर परंपरा कशी चालू झाली. काय कसं झालं. साताऱ्यामध्ये बुधवार पेठेमध्ये दादा महाराजांचा जन्म झाला. काय आळी पूर्ण सामान्य लोकांनी भरली होती. काय सामान्य लोकांनी आळी भरली होती. मग जन्म झाला. गंमत अशी होती, दादा महाराजांच्या आधी 4 मुलं झाली आणि त्याच्यामधली 3 गेली आणि चौथी जे होते त्यांचे मोठे बंधू ते आंधळे होते. मग त्यांच्या आईनी जरंडेश्वर मारुतीरायाची उपासना केली. काय करावं. दर शनिवारी साताऱ्यावरून निघायचं. समोरच कृष्णामाई होती. कृष्णाबाईकडे जावं, स्नान करावं. काय तिकडे तांब्यावर पाणी घ्यावं. 5-10 किलोमीटर चालत जरंडेश्वरला जायचं. पूर्ण डोंगर चढायचा. तो डोंगर कधी चढून बघा. काय काय आहे ते नीट कळेल. काय एवढा अवघड आहे डोंगर. तो डोंगर अख्खा चढून जायचा. पुढची गंमत, मारुतीरायाला त्या पाण्याने स्नान घालायचं आणि मग पाणी प्यायचं.
असं वयाच्या 100 तिने केलं. काय वयाच्या 100 108 वर्षाची त्या गेल्या. आणि जेव्हा गेल्या तेव्हा त्यांच्या समाधी भोवती 100 माकडं जमा झालेली होती. काय आणि अशांच्या पोटी दादा महाराजांचा करता साकडं मारुतीरायालाच घातलं होतं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, हा ज्याचा ती लोकी झेंडा, तुझ्यासारखा भक्त उदराला येऊ दे. काय झालं, दादा महाराजांचा जन्म झाला. आता मी सांगितलं 3-4 मुलं गेली आणि त्याच्यानंतर त्यांचा जन्म झाला. मग नाव काय ठेवावं? पूर्वीच्या काळी विचार करून नाव ठेवायचे. काय केशव, माधव, गोविंद अशी सगळी नावं होतीच. पण असं जर कुठे असेल की मुलं जात आहेत तर त्याचं नाव काय ठेवलं दादा महाराजांचं? धोंडीबा. काय नाव काय ठेवलं? धोंडीबा. का धोंडीबा? दगडाला नजर लागत. काय दगडाला नजर लागत नाही म्हणून त्यांचं नाव ठेवलं धोंडीबा. काय मग हळूहळू मोठे होत गेले. आता काय असं नाव ठेवल्यावर हे बघा, चांगल्या नावाचं शाळेत वाटोळं होतं. काय चांगल्या नावाचं वाटोळं काय केलं? ए दगड्या, ए दगड्या. दादा महाराज एवढे वाईट वाटायचं त्यांना. बाकी सगळ्यांची एवढी आता सांगितलं त्याची केशव, माधव, गोविंद, एवढी सुंदर नावं, ज्ञानदेव, एवढी सुंदर नावं. ते रडत रडत आले वडिलांकडे. काय रडत रडत आले वडिलांच्या मांडीत शिरले. म्हणाले तात्या, काय पूर्वी बाबा बिबा डॅड काय असं काय बोलायचं नाही. तात्या, तात्या असं का नाव ठेवलं माझं? अरे बाळा, तुला कसं कळणार, लहान आहेस अजून तू. हा, तुझ्या आधी कोणच शिल्लक राहत नव्हतं बाळा, म्हणून तुझं नाव असं ठेवलं. काय म्हणून तुझं नाव, तुझं नजर लागू नये. आणि बघा, वडील जास्ती जगले नाहीत, काही वर्षच त्यांच्या बरोबर होते, पण एक वाक्याचा आशीर्वाद त्यांच्या मुखातून निघाला. ते वाक्य महत्वाचं आहे. ते म्हणाले, बाळा कशाला रडतोस, दगडाचाच देव होतो. तो आशीर्वाद फळला. काय दगडाचाच देव होतो. दगडालाच टाके पडतात, दगडालाच हातोडी पडते, दगडालाच छिनी पडते. ह्या एक अजून उपकथा आठवली. चला बोलता बोलता, एकदा एक मोठा शिल्पकार होता आणि असा दगड घडवत होता. काय मायकल अँजेलो त्याचं नाव. पाश्चात्य देशातला खूप प्रसिद्ध शिल्पकार की ज्यांनी जीसस क्राइस्ट आणि मेरीचे एवढे सुंदर पुतळे बनवलेत. काय तो पदर असा घेतलेला दाखवलाय मेरीने, मार्बलच्या दगडातला पदर, पण पारदर्शी आहे. काय असं वाटतं खरंच बाईने अंगावर पातळ घेतलंय. काय एवढं सुंदर बारकावे नक्षीकाम. तर आता मोठा माणूस म्हटल्यावर सगळे विचारायला येतात, तू काय करतोस, कसं करतो, कशी चिनी मारतो, कशी हातोडी मारतो. तर तो मायकल अँजेलो असा कोरीव काम करत बसलेला तिकडे. आणि करता करता माणूस आला. काय करताय, काय करताय, काय करताय, काय विचारतो. काय काय करताय, काय विचारतो. कसं घडवता तुम्ही? हे म्हणाले, हे बघ बाबा, किती सुंदर उत्तर आहे. मी घडवण्याच्या भानगडीत पडत नाही. देव आतमध्ये आहेच आहे, मी फक्त नको त्या कपच्या काढतोय. काय मूर्ती दगडामध्ये आहेच आहे, फक्त मी नको त्या. हा, देव आपली नको ती कपची काढू लागल्यावर आपण पळून जातो. आणि जे पळून जात नाहीत टाक्याचे घाव सहन करतात. काय विठ्ठलाच्याच समोर उभे राहतात. एक धरिला चित्ती या मी रखुमाईचा पती, तारी मारी कारी भलते दातारा. तुझ्या समोर ना हटणार नाही, तूच घालतोयस ना टाके, घाल घाल. त्यांची मूर्ती होते, किंबहुना त्यांच्यामुळे ब्रह्ममूर्त होत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत
संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले महाब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना उद्धरायाले दीनजना उद्धरायाले दीनजना ब्रह्म ज्याच्या रूपाने मूर्त होत ते संत काय आणि झालं हळूहळू हळू मोठे होत गेले मी म्हटलं सामान्य गल्लीत राहत होते काय पाहिजे त्यापेक्षा नको त्यांचाच संघ होता पण आपण म्हणतो ना कोळशाच्या खाणीतच हिरा होतो काय तसं घडलं आणि गल्लीतल्या पोरांबरोबर पूर्वीच्या काळी पत्ते नसत पण गोल गंजिफा होता काय इथे माहिती आहे की नाही माहित नाही पण गोल गंजिफा म्हणजे दश अवताराचे हे असायचे पत्त्यासारखंच पण त्याच्यावर दश अवतार असत आणि मग त्याचा खेळ होता तो आणि मग सगळी पोरं पोरं मिळून तो खेळ खेळायचे आता हे लहानपणीच हुशार होते पहिल्यांदी ज्यांच्याकडनं शिकले एक दोन वेळा शिकून घेतलं आणि गंमत अशी गेली की ज्यांच्याकडनं शिकले त्यांनाच डाव दिला काय ज्यांच्याकडनं शिकले त्यांनाच डाव दिला आणि साधी माणसं फटकन तोंडातनं शिवी निघाली फटकन शिवी निघाले अंतःकरण करारी होतं एकदम कडक ती शिवी खपली नाही ते म्हणाले असं बोलायचं असेल तर खेळ राहिला कुठे काय तुला फक्त एकदा हरवलं काय तुझ्या तोंडातून शिवी निघावी त्या क्षणापासून जो सोडून दिला तो पुन्हा काहीच केलं नाही तो गोलगंजिफाचाही नाच सोडला त्या पोरांचाही सोडला काय केलं घरी जाऊन बसले काय आता खेळायला असल्यावर वेळ जातो कसा पण खेळायला नसल्यावर वेळ कसा घालवायचा वय तेव्हा 10 काय ते 10 ते 12 वर्षाचं वय काय करावं घरी आमच्या मारुतीरायाचं मंदिर होतं तिकडे काय मग बघितलं इकडे तिकडे कोपऱ्यात बघितलं मारुतीरायाचं मंदिर होतं मग जरा साफ केलं काय कोणीतरी आजूबाजूच्या माणसाने गाढवं बिडवं येऊन बांधली होती काय त्यांना घेऊन परत पाठवली सगळी जागा स्वच्छ केली सारवलं मंदिर पूर्ण काय म्हणाले आता बरं वाटलं काय तुम्हाला कधी उपाय तुम्हाला असं वाटलं ना कधी मन शांत होत नाही काहीतरी साफसफाई करा असं वाटेल मन साफ झालं काय मन साफ झाल्यासारखं वाटेल काय स्वच्छ सगळं स्वच्छ केलं मारुतीराया समोर बसले म्हणाले मारुतीराया काय करू काय मारुतीराया काय करू आतमधनं आवाज आला मारुतीरायाच बोलले काय करू काय विचारतो मला जे आवडतं ते कर ना श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम हाय श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम
जे रामनाम सुरू केलं दुसरं काहीच नाही. काय पुढे असं सुरू झालं दादा महाराजांचं. दिवसभर थोडे वर्षांनी वडील वारले. काय 13व्या वर्षी पूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर आली. दिवसभर वेळ मिळायचा नाही भजन करायला, म्हणून दररोज रात्री 8 वाजता झोपायचं, 12-1 वाजता उठायचं. 1 वाजता उठून मारुतीरायासमोर बसावं. काय पहिल्या दिवशी बसले, झोप येऊ लागली. काय झोप येऊ लागली, म्हणाले हे गडबड आहे, आपलं ध्यान हल्लं नाही पाहिजे, झोप सुद्धा मध्ये. म्हणून काय केलं, झोप येऊ नये म्हणून पूर्वीच्या काळी सगळे शेंडी लावायचे. काय शेंडी सगळेच वाढवायचे, आता लावतात. आता कोणाकडे शेंड आहेत पण पटायत त्याच्यात. पण पूर्वीच्या काळी सगळे शेंड्या वाढवायचे. काय मग दादा महाराजांनी काय केलं, वर एक खिळा ठोकला भिंतीला, त्याला दोरी बांधली आणि ती दोरी शेंडीला बांधली. पेंग आला की झटका लागावा आणि परत रामकृष्ण हरी म्हणायला बसावं. काय असं कित्येक वर्ष केलं, कित्येक वर्ष. काय आणि असं करत 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 मुद्द्याकडे येतो. एक दिवशी घरावरनं दिंडी गेली, वारीची वेळ होती, आषाढी. काय दिंडी गेली, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. जे अंगात संचारलं, काय बसवलंच नाही जागेवर, दिंडीत सामील झाले. काय ते म्हणाले चला तरी, काय ऐकून बरं वाटतंय, जे आपण एकटे करतोय ते एवढ्या सगळ्यांबरोबर करू. काय एकटं भजन करण्यात आहे आनंद, पण सगळे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. म्हणाले चला सगळ्यांबरोबर भजन करायला जरा मजा येते. गेले. मनात इच्छा अशी होती की जाऊन गावाच्या वेशीपर्यंत दिंडी सोडायची आणि घरी परत. गावाच्या वेशीपर्यंत गेले आणि आतून काय स्फूर्ती आली काय नाही, घरी पळत गेले. पूर्वीच्या काळी लोक जास्ती कपडे नसायचे. काय पुरुष असेल तर 2 झब्बा, एक अंगावरचा एक ओला. काय धोतर अंगावरचं एक ओलं. बायका सुद्धा तशाच, एक अंगावरचं पातळ, काय ओला लुगडं, ओलं धोतर होतं. तसंच वळणीवरचं खेचलं. काय 1-1.5 रुपया आईकडनं घेतला, कनवटीला लावला आणि गेले पंढरीला. ती पहिली दिंडी. तेव्हापासून मग त्यांनी महाराजांनी सातारपासून जाऊन पंढरीला जायला सुरुवात. पहिली जेव्हा वारी घडली, पाय पूर्ण आता पाय चालून चालून फोड येतात. काय फोड आले, त्रास झाला. आत्ताच्या काळची वारी फार सोपी, फोरवे झालेत. काय पूर्वी रान वन जंगल पाणी पाऊस, काय दरोडे घालणारे, चोरी करणारे, हे विंचू. अरे बापरे, पूर्वीच्या काळी तर दादा महाराजांची अशी हकीकत होती की झोपले एका रानामध्ये, काय बेडिंग टाकलं होतं, झोपले. उठून सकाळी बेडिंग आवरलं तर खाली अख्खं बेडिंगच्या खाली नुसते विंचू होते. काय अख्खे नुसतं विंचू आणि अख्खं रान भरलं होतं, पण कोणाला चावलं नाही. काय कोणाला चावलं नाही. अशी वारी. आणि करत 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 पंढरीला पोचले. जो उत्साह होता मनात, गेले पळत. पहिलं पंढरीला जाऊन काय करायचं, पांडुरंगाचं दर्शन. पळत गेले. पांडुरंगाच्या डोक्यावर पाय ठेवले, पायावर डोकं ठेवलं. माळ बरोबर घेतली होती. काय एक माळ तुळशीची घेतली होती, पांडुरंगाच्या पायाला लावली, गळ्यात घातली. बाहेर आले. त्यांच्याबरोबर एक तात्या म्हणून दुसरे, तात्या सपरे म्हणून दुसरी व्यक्ती होती, त्यांच्याबरोबर गेलेले ते. काय तात्याकडे बाहेर आले. तात्या, आज मी वारकरी झालो. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, जिकडून फाटा फुटला.
ते वाक्य खूप 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 प्रत्येक वारकऱ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. तात्या, काल जर मेलो असतो तर आई बापाचा म्हणून मेलो असतो. आज जर म्हणून आलं तर ज्ञानोबा तुकोबाचं म्हणून येईल. काय म्हणून मला भाग्य वाटतं अशा परंपरेत आहे मी. काय अशा परंपरेत आहे की ज्याला जाण आहे माझी आई कोण आहे. काय हे बघा, सुंदर आई असेल तर तिचं किती कौतुक असतं, पण वेडी वाकडी जरी असली तरी आई आई सुंदरच. काय शिवाजी महाराजांच्या समोर अशीच एक सुंदर स्त्री उभी केली, काय म्हणाले, अशीच आमची आई असती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. सुंदर आई असेल, साधी वेडी वाकडी असेल तर तिचं कौतुक. सुंदर आई असेल तर किती कौतुक. आमची तर ज्ञानाबाई सुंदरी आहे. ज्ञानाबाई सुंदरी कोण आहे. काय सुंदर माऊली आहे आमची. बाकी सगळ्यांच्या माऊल्या फक्त दिसायला सुंदर आहेत. काय म्हणून आमचे महाराज गमतीने सांगायचे, आई वेगळी आणि माऊली वेगळी. जी आपल्या मुलाची काळजी घेते ती आई, आणि ती सर्व मुलाची काळजी घेते ती माऊली. या माऊलीनी विश्वाची काळजी घेतली. आळंदीतल्यातलं कल्याण केलेलं नाहीये, विश्वाचं. विश्व स्वधर्म सूर्य बाहो. जो काय पॉवरफुल आहे. जो जे वांचील तो ते लाहो. ज्याला जे पाहिजे ते. आपली येडे असेत, काय आपले येडे असेत, संत बघितलं आणि देव बघितलं की बायकोन पोरगच सुचतंय त्यांना. कुठला संत मोठा, हो काय सांगू, काय असा हात फिरवला, काय राग काढली, आणि त्यांच्याकडे गेलो, घरी आलो, बायकोला दिवस. हे पाहिजे आपल्याला. काय काय झालं, चल 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 काली कलकत्ते वाली, ब्रह्म की काली उलटी हात बजाय चल. सोन्याची चेन काढली. चला घडलेली गंमत सांगतो. आमच्या फडावर एक मोठे शेठ येतात आणि ते अशाच एका ठिकाणी गेले होते. काय ते आणि त्यांच्या मागे त्यांचा ड्रायव्हर. काय आता मी सांगितलं की असं हात केला आणि फटकन त्यांच्या हातात सोन्याची चेन काढून दिली. की काय 2-3 तोळ्याची चांगली जाड जुड चेन त्यांच्या हातात दिली. पाठी ड्रायव्हर उभा होता. तो म्हणाला, त्यांना चेन आपल्याला सुद्धा मिळते वाटतं. काय आपल्याला सुद्धा मिळते वाटतं. काय त्यांनी हात पुढे केला, हातात राख पडली. म्हणाले, महाराज त्यांना चेन आम्हाला राख. तू तुझं बोलणं राख आता म्हणाले. नीट लक्षात घ्या काय सांगतोय. तोंड बघून, मी मुद्दामून राख शब्द वापरला. जिकडे तोंड बघून झालं ती राखच आहे. जिकडे अंतःकरण बघून दिलं जातं ती विभूती. काय जिकडे अंतःकरण बघून दिलं जातं ती विभूती, ते संतांकडे. संत देत राख देत नाहीत, संत राखतात. लक्षात आलं का. म्हणून विभूती आहेत ते. विभूती द्यायची गरज नाही, विभूतीचं दर्शन व्हायची गरज आहे. काय संत चालते बोलते विभूती आहेत, त्यांचं दर्शन झालं की बाकी कशाचीच गरज नाही. मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत आयती. जो शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते, सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी. जो स्वरूपी करी समाधान. काय नाथ भागवतातल्या ओव्यात. जो कशाचं समाधान करतो, माझ्या संसारिक इच्छेचं. काय प्रपंचाच्या कल्पनेचं समाधान करतो. जो स्वरूपी करी समाधान, तोची सद्गुरु सत्य जाण. या वेगळे सद्गुरु पण व्हावया कारण असे ना. पण आपल्याला असं आवडतं कुठे.
काय हातातून काढून दिलेलं आवडतं, पण हात ज्याच्यामुळे चालतायत तो दाखवलेला आवडत नाही. काय हात ज्याच्यामुळे चालतायत, काय हे बघा, समोर असणारे आईबाप कळत नाही, संत मायबाप कसे कळावे. काय आमचे महाराज सांगायचे, दिसणारी आई आणि दिसणारा बाप कळत नाही, मग न दिसणारा पण असणारा देव कसा काढावा. त्याच्या पुढे न दिसणारा पण असणारा देव ज्याच्या संगतीत कळतो, काय तो कसा कळावा, काय तो कसा कळावा. म्हणून नुसतं पोटाला येऊन उपयोग नाही. शब्द फार मजेचा आहे, खाल्ल्या अन्नाला जागलं पाहिजे. हल्ली मला वाटतंय ना, संप्रदायाला ह्याची जास्ती गरज आहे. लोक बाहेरचे माळकरी होण्यापेक्षा आपल्या घरातली पोरच झाली पाहिजेत पहिली. मला तर गंमत अशी वाटते की बाहेरची फटकन होतात पण घरातलीच बोलतात, बाबा तुमचं काहीतरीच, काय बाबा तुमचं आज इटाल इटाल करून कणाचं भलं झालं. हे बोलायला फार सोपं आहे, लक्षात घ्या. मला गंमत नेहमी वाटते की डॉक्टराचं पोर डॉक्टर झालं पाहिजे, बरोबर आहे. प्रत्येक डॉक्टर बाप अपेक्षा करतो, माझा मुलगा, माझी मुलगी जरी झाली तरी वकील म्हणतो, वकील झाला पाहिजे. मग वारकऱ्यांनी का म्हणू नये, का म्हणू नये. मला एकच वाटतं, वकील होण्याची अपेक्षा होण्यापेक्षा, डॉक्टर होण्याची अपेक्षा होण्यापेक्षा पहिलं वारकरी होण्याची अपेक्षा ठेवा. काय हा नीट लक्षात घ्या, वकील झाले तरी सरळ वकील होतातच असं नाही. तो वकील कोणाचा आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. काय डॉक्टर झाले तरी ती फक्त डिग्री असते, त्याला स्वतःच्या पोटात काय चालू आहे कळत नाही, तुमच्या पोटात काय चालू आहे काय कळणार आहे. काय नावची डिग्री असलेले, त्याच्यापेक्षा साधू संतावर प्रेम असलेला व्यक्ती असला भरपूर झालं. मला वाटतं संस्कार घडावे, संस्कार असावे, मला बाकी काही संस्कार वाटवत नाही. तुमची मुलं तुमच्या हातून संत प्रेमी, भगवत प्रेमी झाले, हेच सगळ्यात मोठे संस्कार. विठ्ठल 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 विठ्ठल. आई बाप मागताना सुद्धा देवाकडे हेच मागतात, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. बोल की माझा मुलगा वारकरी झाला पाहिजे, मागतो आधी आपण. काय कधी म्हणतो झाला तर झाला, काय झाला तर झाला, बघायचं जमलं तर कर बाबा. का हो हा अभ्यास करताना असं म्हणतो का, जमलं तर कर बाबा म्हणा की. मग काय हा वारी करताना जमलं तर नाही, केलीच पाहिजे. आमच्या दादा महाराजांचं वाक्य काय होतं माहितीये का, ते म्हणतात, आम्ही अजून त्या वचनावर जगतो आम्ही. हे म्हणायचे, ह्या घरात ह्या परंपरेत त्याला खायचं अन्नाचा अधिकार आहे की जो ह्या परंपरेची आणि वारकरी संप्रदायाची सेवा करील त्याला. लक्षात येतंय का? ह्या घरचं अन्न खायला अधिकार कोणाला आहे? जो वारी करेल, नाहीतर FD दुसऱ्याच्या नावावर चढवा, जो वारी करतो त्याच्या. काय जो वारी करतो, अहो बघा ना, आपण करतो की नाही असं. जो मुलगा आपल्याला सांभाळतो त्याला 2 पैसे जास्ती ठेवतो ना. काय जो मुलगा आईला प्रेमाने मनी ऑर्डर पाठवतो, आई म्हणते ना माझं पोरग लई काळजी घेत, म्हणतो की नाही. मग असं का म्हणू नये की वारी केली पाहिजे. जो माझी वारी करेल, काय कसं करायचं, 99 99 99,
काय 75-75-75 3 मुलं असतील, 75% 25-25-25 वाटायचे आणि शेवटचा 25 त्याला, जो वारी करेल त्याला. काय हे बघा, अशी जागृती झाल्याशिवाय, अशी शिस्त घरात असल्याशिवाय पुढे चालणार नाही. आपण घरी बसून टीव्हीवर बघून सारखं म्हणत असतं, काय करायचं, आजकालच्या पोरांनी धर्म बुडवला, तूच बुडवायला कारण आहेस. काय पहिलं कारण तूच आहेस. तू शिस्त लाव. तू मुलांना सांग चल वारीला. बापच पिऊन घरी पडलाय. काय बापच म्हणतो कशाला जायचं, दूर. येथेच माझं पंढरपूर. पंढरपूर नाही, तुलाच पुरतो आता. काय बघा ना, अपेक्षा करत, हे बघा, जी आई बाप अपेक्षा करतात ती त्या मुलाकडनं पूर्ण होते. हा आशीर्वाद आहे. तुम्ही जर मुलाकडनं अपेक्षा केली नाही की माझ्या मुलांनी चांगलं व्यक्ती व्हावं, माझ्या मुलांनी भगवत भक्त व्हावं, माझ्या मुलांनी संत प्रेमी व्हावं, हे तुम्ही अपेक्षा केली नाही तर त्यांच्याकडनं घडणार काय. म्हणून कोणाच्या पोटी आलोय. काय आमचे महाराज आम्हाला असंच असायचं घरी. काय आम्हाला कधी कंटाळा आला ना, कारण प्रवचन कीर्तन घरात चालूच असायची. मग आम्हाला वाटायचं खेळायला जायचं. मग आम्हाला हे वाक्य असायचं, कोणाच्या पोटी जन्माला आलायस. आधी जड वाटायचं, पण आता वाटतं जे बोललं तेच बरोबर आहे. काय जे बोललं गेलं, जे सांगितलं गेलं, त्याच्यामुळे काय आता वाटतंय की ह्याच्या एवढा मोठा जगात संप्रदाय नाही. ही पेरणी आपण केली पाहिजे. पेरणी करतच नाही आणि म्हणायचं माझा मोगरा फुललाच नाही. काय माझा फोगरा फुललाच नाही. अरे बाबा, सगळं दिलेलं आहे, खत पाणी तू घाल. हा, बी दिलेलं आहे माऊलीनी. काय माऊलीनी बी दिलेलं आहे, तू खत पाणी घाल. दररोज हरिपाठ म्हण. काय ज्ञानेश्वरीच्या 4-5 ओव्या कळल्या नाही तरी वाच. 2 अभंग कळले नाही तरी वाच. जमलं नाही, त्रास झाला तरी ये वारीला. मग बघ, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता दिवारू कळियासी आला. फुले वेचिता दिवारू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचितासी बहरू कळियासी आला. फुले वेचितासी बहरू, फुले वेचितासी बहरू, फुले वेचितासी बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. म्हणून आपलं भाग्य आहे, आपल्याला ज्ञानोबा तुकोबा सारखे आई मायबाप भेटले. काय माऊली म्हणून आईच आहे. आणि जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पापा, ज्ञान देवा माय बापा. कोण आहेत? माऊली पण आहेत आणि बाप पण आहेत. काय तुकाराम महाराजांचं आणि माऊलीचं एवढं नितांत प्रेम एकमेकावर. काय आपल्यालाच सवय उगच नको त्यावेळेस फारकत करायची. काय आपल्यालाच सवय असते. काय तुकाराम महाराज
ज्ञानेश्वर महाराज एवढं प्रेम एकमेकावर. तुकाराम महाराजांना आठवण आली इंद्रायणीचं स्नान करावं, काय अंगावर पाणी इंद्रायणीचं यावं. माऊलीची आठवण आली, बाई इंद्रायणी माझ्या माऊलीच्या अंगावरनं आली, तू माझ्या माऊलीच्या अंगावरनं आली, पळत पळत जावं देहू ते आळंदी ओल्या कपड्यावर आणि तसंच माऊलीला मिठी मारावी. काय प्रेम आहे, काय काय प्रेम आहे, काय. म्हणून ज्ञानोबा तुकोबा शिवाय वारकरी संप्रदाय होऊ शकत नाही. तुम्ही फक्त ज्ञानोबा म्हणाल, फक्त तुकोबा म्हणाल, होणार नाही. ज्ञानोबा काय म्हणून आपण शेवटी काय ज्ञानदेव. अहो जे नाव पांडुरंगाने घेतलं, काय विठ्ठल मंदिरामध्ये आवाज आला पांडुरंगाच्या मुखातनं, काय पूर्ण कथा सांगत नाही, पण त्या काळचे जे बडवे होते त्यांना आवाज आला पांडुरंगाच्या मूर्तीतनं. आवाज येत होता मंदिरामध्ये रात्री, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आवाजाचा शोध घेत गेले तर गाभाऱ्यातनं आवाज निघाला, आणि गाभाऱ्यात गेले तर पांडुरंगाच्या मूर्तीतनं आवाज येत होता. तेव्हापासनं आपल्या संप्रदायात भजन सुरू झालं, ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा 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 तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. काय म्हणून दोन मायबाप आहेत आपल्याला, ज्ञानोबा काय म्हणून आपल्या मायबापाची आठवण येऊन तुकाराम महाराज माऊलीकडे बघून म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवाणू. काय मी साधा सुद्धा काय बोलणार आहे, काय माझं भाग्य अशी आहे की माझी आई एवढी मोठी आहे. काय माझं भाग्य असं आहे, माझा बाप एवढा मोठा आहे, अजून काय पाहिजे मला. काय म्हणून संत भेटले, त्याच्यापेक्षा जास्त मौन धरणारे नाही, कृपा करणारे संत भेटले. काय कृपा करणारे संत भेटले. या रे या रे, या रे या रे. काय चोखोवरांनी जावं कीर्तनात, काय नामदेवरायचं कीर्तन असावं, ज्ञानेश्वर महाराज गायला उभे असावे, जनाबाई फडकरी बोला ज्ञानदेवा अभंग. काय जनी म्हणे, हा बोला ज्ञानदेवा अभंग बोला. हा सोहळा बघायला चोखोबाराय उभे असायचे. आयुष्यभर त्रास सहन केलेला, काय कष्ट पडलेले, आणि त्या कीर्तनात येऊन नामदेव महाराजांचं गोड भजन ऐकावं, मन तृप्त होऊन जावं. काय हे बघा, आपल्याला संसाराची नको ती सवय, काहीतरी दिलं मग कृपा. आपण भिकारीचे भिकारीच, काय भिकारीचे भिकारीच आपण. काय आमचे महाराज सांगायचे, देवळाच्या बाहेर भिकारी असतातच, पण त्याच्यापेक्षा आत जास्ती असतात. काय दिल्याशिवाय आपल्याला कृपा वाटतच नाही हो. काय हो कसं काय एवढी वर्ष नक्कीच कृपा नाही झाली. काय अहो कशाला काय दिलं पाहिजे, त्यांच्या संगतीत जाऊन जे बरं वाटतं हीच कृपा आहे. तीच कृपा आहे. केवळ पाहे पा जडमुडे चंदनास भवती जाडे, ते सुगंध झाले नि लाकडे मोल गाडे पावती. चंदनाच्या संगतीत राहा, बाबळ असाल तरी येडी बाबळ. काय कसं म्हणतो गावात भाषा कशी आहे, येडी बाबळ. कळलं का?
कुठे आणि किती उगवायचं जिला कळत नाही ती येडी. काय कुठे आणि किती उगवायचं? इकडे मस्त पीक पिकलंय आणि तिकडे बया. हो अहो, शेतकऱ्यांना फार त्रास असतो जर चुकून लक्ष दिलं नाही. काय ते जेसीबीचं भाडं एवढं जातं. एक पीक निघेल एवढं भाडं जातं. काय बरोबर आहे की नाही? येडी. पण ह्या बाबळीचं सुद्धा कौतुक महाराज करतायत. केवळ पाहे पा जडमुडे चंदनास भवती झाडे. ते बाबळ येडी आहे पण शहाणी कधी झाली माहितीये का? चंदनाच्या भोवती राहिली तेव्हा. काय हा चंदना तसा आपण येडीच आहे. काय आम्ही येडेच आहोत. काय गंमत कशी होते? चंदनाचा वास थोडा पॉवरफुल असतो. काय की तो वास बाजूच्या झाडाला सुद्धा लागतो. मग गंमत अशी होते असते बाबळ पण बाजारात विकली जाते चंदनाच्या भावाने. तुमच्या जीवनाला भाव नाहीये. संतांवर भाव ठेवा, भाव वाढेल. भाव वाढेल. काय फक्त संगतीत राहिलं काय? हा अहो हे बघा तुम्हाला अजून खरी संगतीची ताकद कळलेलीच नाही. काय संगतीची मजा आहे. संगतीत असणं म्हणजे जाऊन तुकाराम महाराजांच्या बाजूलाच बसायचं असं. काय तुम्हाला मी जे सांगतोय सकाळी उठल्यावर ज्ञानेश्वरी वाचा, अभंग म्हणा, ही संत संगत आहे. काय हरिपाठ म्हणा, ही संत संगत आहे. तुम्ही म्हणाल महाराज ज्ञानोबा तुकोबा 700 वर्षापूर्वी 350 वर्ष आम्ही आता काय करायचं? बस घरी. काय कशाला करायला पाहिजे? वचन वाच. ते वचन म्हणजेच संगत आहे. मला सांगा आईपासनं लांब असला काय? आता पोरं जातात अमेरिकेला राहतात मग आईचा डब्बा उघडतात लाडवाचा. आईचा वास आला. बरोबर आहे की नाही? आईचं वाक्य आठवल्यावर असं वाटतं आई जवळच आहे. मग आईचं वाक्य आठवल्यावर जवळ वाटतं. ज्ञानोबा तुकोबाचं वाक्य आठवल्यावर का वाटू नये माऊली जवळ आहे? का वाटू नये? म्हणून संत संगतीचा आपल्याला पाहिजे तेवढं महत्व आपल्याला कळलेलं नाही. चला एवढी कथा सांगतो आणि कीर्तन आटपतो. नाथबाबांकडे गावबा म्हणून एक पोरगा होता. काय नाथबाबा एक दिवशी सकाळी वाड्यामध्ये पैठणमध्ये बसले होते. सकाळची वेळ होती. त्यांच्या घरी काम करणारी एक बाई येत होती आणि ती पोराला मारत मारत कोण ना आले मुडद्या अक्कल मारत 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 ते भोकाड बसत. हा शब्द तोच वापरला पाहिजे. काय गावचं पोर असं असं एवढं सोजवळ रडत नाही. त्याला अंग काढून काय मग ते रडत रडत तसंच फरफटत फरफटत आई रट्टे मारत होती. वरती कृपाळू नाथबाबाची नजर पडली. अनाथांचा नाथ. काय अनाथांचा नाथ नजर पडली की वाटली. का ग बाई का मारते? अहो नाथ बाबा काय सांगू. काय काल कुठल्या तरी घरी कामाला होते. तिकडे पुरणपोळी केली होती, दूध केलं होतं. काय त्यांनी खाल्लं एवढं आवडलं. आता कुठून देऊ त्याला मी? ही समाजाची अवस्था होती. आई होते, बाप होते, प्रेम होतं पण कोड पुरवण्याची ताकद नव्हती. काय कोड पुरवण्याची ताकद नव्हती. ते सगळे कोड माऊलीने पुरवलेत. आज जे तुम्ही आम्ही एवढ्या समाधानात बघा काय भाग्य आहे आपलं. मस्त मंडप बिंडप टाकून माईक वगैरे लाईट. काय आहे का कोण असं कोण बोलणार आहे का? त्याला उठा. कोणाची हिंमत आहे का? माझी पण नाही.
काय माझी पण नाही, मी असं बोलू शकणार नाही. माझा अगदी कोण न आवडता जरी आला आणि तो समोर बसला, मी म्हणू शकणार नाही बाबा बरोबर आहे की नाही. तेव्हा मंदिरात शिरायची सुद्धा ताकद नव्हती. बरोबर आहे की नाही. आपलं भाग्य आपण आम्ही नेहमी सांगत असतो, आपलं भाग्य कलयुगात जन्मात आलो हे तर भाग्य आहेच आहे, पण संत युगात जन्माला आलो हे अजून भाग्य आहे. काय हा संत युगात माऊली नंतर, नामदेवरायानंतर, नाथबाबानंतर, तुकोबारायानंतर, त्यांच्या नंतर जन्माला आलो हे आपलं खरंच भाग्य आहे. आपल्याला अजून लक्षात नाही आलेलं. आणि जी गोष्ट लक्षात येत नाही त्याची किंमत राहत नाही. असो झालं. मग रडले, म्हणाले बाई का मारते, पुरणपोळी पाहिजे ना बाळा, तुला पुरणपोळी पाहिजे ना, चल. काय अंतःकरण आहे बघा. आपण विचार केला असता ना, हा तू उद्या ये, उद्या पुरणपोळी देतो, बरोबर आहे ना. तुम्हाला जर आलं असतं किंवा वाटली असती. पण नाथ बाबा बघा, अरे कशाला काळजी करतो, हा घे पांडुरंगाचा नैवेद्य. क्या बात आहे. आपलं ताट त्यांना दिलं. आपणा सारिखे नाही काळ वेळ त्या लागी, आपणा सारिखे. असा विचार केला नाही, माझा पांडुरंगाचा नैवेद्य त्याला तूच घे बाबा, घे बाबा. दररोज कामच गावबाच. काय मला तर कधीतरी वाटतं ते गावबाच बरा आहे. आम्हाला गाव बा काय म्हणतो, काय नाही दिवसभर काम, काय नाही काय खात खात बसायचं नुसतं. पुरण दर प्रत्येक नैवेद्य, त्या नैवेद्यामधला पाचुंदाच असायचा, दुसरं नाही. काय पाचुंदा कळला ना. हा इकडे कळतं, शहरात कळतच नाही. काय अहो 2च्या वर खात नाही, तिसरी खाल्ली की पोट बिघडतं. काय पाचुंदा कसला कळायचा आहे. काय झालं पाचुंदा दर वेळेस गावबाला. आता खाऊन खाऊन असा गोलमटोल झाला. ते म्हणाले हे बरोबर नाही, चल मेहनत कर. काय चल मेहनत कर. मग दररोज गोदावरीच्या तीरावर स्नान करायचं. जोर मारो, जय बजरंग, जय बजरंग. बघो मार नाही आवाज. अहो पैलवानाचा असं अंग उघडल्याशिवाय आवाज येणार नाही. काय झालं असं करत करत त्याला दुसरं कामच नाही. यायचं पुरणपोळी खायची. आता प्रोटीनचे डबे टाका, फेकून द्या. काय फेकून द्या. काय काय खायचं, डाएट काय, खा पुरणपोळी आणि मार जोर. काय त्या पुरणपोळीवर धष्टपुष्ट असा झाला. एक गावबाची नुसती नजर पडली की लोक घाबरायचे. आणि कुस्तीचं मैदानावर अरे 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 काय सांगू, जे मिळेल त्याला उचलून आपटायचा. काय जे मिळेल त्याला घ्यायचं, धडाधड आपटायचा. आणि आपटून झालं की तिकडेच लोळायचं. सातारी आमचा शब्द आहे, उताणं पडायचं. काय त्याच काय मग ती अहो आता ते जास्ती नाही राहिलं, पण ताक बीक घालून काय सगळे दगड काढून, माती अशी मऊ 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 असते, काय सावलीत बांधलेली असते, असं मस्त पडायचं. काय बर असं करत 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 काय काय केलं बघा त्यांनी. काय केलं, फक्त पुरणपोळी खाल्ली बस, बाकी काही केलं. असं करत 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 नाथ बाबांचा अंतकाळ जवळ आला. नाथ महाराजांचा समाधीचा दिवस आला. आणि हा मी आता सांगितलं होतं, उताणा पडला होता. नाथ महाराज तिकडे समाधी घेतायत. आणि हा नाथ बाबा म्हणाले, अरे गावा कुठे,
त्याला भेटलं नाही तर बरं वाटणार नाही. काय बघा, एवढ्या गडबडीत मूल आठवलं, पण ज्याची आयुष्यभर काळजी घेतली, परका होता असं वाटलंच नाही. काय परका होताच, त्याला सुद्धा त्यांच्याकरता थांबले. काय भाग्य आहे गावबाचं. काय त्यांच्या पोटच्या मुलाकरता भाग थांबले, हा भागच वेगळा. पण गावबा करता थांबावं, गावबा करता थांबले, तुमच्या आमच्या करता का नाही थांबणार? फक्त तुम्ही त्यांची पुरणपोळी खा. भागवत रूपी, ज्ञानेश्वरी रूपी, गाथा रूपी पुरणपोळी खा. बघा कशी बॉडी होते. काय झालं, थांबले. याला निरोप पोचला. अरे बावळटा, म्हणतातच पैलवानाचे डोकं. काय असं खरं बघायला गेलं तर असं नसतं. पैलवानकी करायला सुद्धा खूप हुशार माणूस लागतो, जो एकदम अव्वलचा असतो. ताकद लागतेच, पण डोकं सुद्धा तसंच तरवेज लागतं. कसा डाव खेळायचा, कसा पाडायचा, काय सोपं नसतं. काय पण गमतीने काय काय म्हणतात. पण इकडे ते थोडं का होईना खरं. काय फटकन लक्ष झालं, अरे उठले फटकन, ताडकन गावा उठला. आणि वाक्य काय, ते गेले, माझ्या पुरणपोळीचं काय. पळत 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 जाईपर्यंत डोक्यात नाद बाबा नाही, पुरणपोळीच. असं पुरणपोळीवर सुद्धा असं करावं प्रेम. काय आमच्याकडे काय नाव मला लक्षात नाही आता, हे पी 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 म्हणायचे बघ, राम साळगावकर. काय ते म्हणायचे की मी पीपीपी आहे. पीपीपी म्हणजे काय, पुरणपोळी प्रिय. अहो ती व्यक्ती इंजेक्शन घ्यायची पण पुरणपोळी खायची. इन्सुलिनचं जेवढायचं, पुरणपोळी खायचे पहिले, इन्सुलिनचं इंजेक्शन, मग खायची सोडायची. काय असं आवड पाहिजे. काय झालं, नाथ बाबाकडे गेले, तसं उभा राहिला. नाथ बाबा तुम्ही चालला, माझ्या पुरणपोळीचं काय. ते वातावरणात गेल्यावर नाथ बाबाचा चेहरा बघितल्यावर फटकन आठवलं, पुरणपोळी मिळेल पण हा हात पाठीवरचा कुठे मिळणार. हा पाठीवर कौतुकाने प्रेमाने ज्यांनी वाढवलं, ज्यांनी पुरणपोळी वाढली, हा हात कुठून मिळणार. फटकन डोळ्यात अश्रू उभे राहिले. तोच म्हणाला, बाबा पुरणपोळी मिळेल, तुम्ही कसे मिळणार. नाथ बाबा पण गोड की म्हणाले, काळजी करू नको बाबा, तुझ्या पुरणपोळीची सगळी सोय करून ठेवली आहे. जो माझ्या घरातला नैवेद्य तो तुझ्याकडेच येणार. आता पुढची गंमत. ते म्हणाले, बाबा एवढी वर्ष पुरणपोळी खाल्लीस, मगाशी म्हटले ते, आता खाल्ल्या अन्नाला जागा. ते म्हणाले, मी तुझी पुरणपोळीची आवड पूर्ण करतो, तू माझं एक अर्ध राहिलेलं काम पूर्ण कर. ते म्हणाले, बाबा काय सांगा, तुम्ही हुकूम सांगा, तुम्ही फक्त बोलायचं. अहो त्याचं कामच होतं. पैलवानगडी गावातनं जाता जाता कोण चुकून नाथ बाबा बद्दल बोललं, घाल गुच्ची, कचकून द्यायची. पण त्यासमोर कोण बोलायला सुद्धा घाबरायचे. तुम्ही सांगा कोणाला पाडायचं नाही. पाडायचं नाही आता, काय पाडायचं नाहीये, आता मी सांगतो ते कर. माझं रामायण मी पूर्ण करतोय, त्याच्यातलं उत्तरकांड लिहायचं राहिलंय. रामायणातलं उत्तरकांड लिहायचं राहिलंय, ते तू पूर्ण कर. तोच पडला. म्हणाले, महाराज काय बोलताय, या हाताने हातात मनगटच धरलंय, मुंडकच धरलंय, टाक धरलेलंच नाही. नाही ते टाक आणि हे धर.
अहो पण महाराज मला काही येतच नाही, मी कसं लिहिणार? येत नाही असं कसं बोलतोस? राम बोलता येतं ना? काढ जीभ बाहेर, काढ जीभ बाहेर. तिकडे जीभ हातात धरली आणि तिकडे लिहिलं राम. भागवत आपलं रामायण काढून बघा, तुम्हाला कळणार नाही कोणी लिहिलंय. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ती वाणू. अवतार तुम्हा धराया कारण, तारावया जन महादोषी. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ह्या गावामध्ये सातारकर परंपरेचे अनेक टाळकरी माळकरी इकडे आहेत आणि त्यांना भेट देणं, त्यांची संगत घडणं हे सुद्धा एक इकडे येण्याचं मोठं भाग आहे. आणि त्यांच्याकरता आणि किंबहुना जे सातारकर परंपरेवर प्रेम करतात त्यांच्याकरताही या येत्या फेब्रुवारीला, फेब्रुवारी 3, 2025 ते फेब्रुवारी 9, 2025 यावेळेस माघवारी असणार आहे. 7 तारीख ते 9 तारीख माघवारी असणार. पण तत्पूर्वी आपण सप्ताह घेतला आहे. माघवारीच्या अनुषंगाने, तुकाराम महाराजांच्या गुरु अनुग्रहाच्या अनुषंगाने ह्या वर्षी आत्ता ज्यांची मी उल्लेख केला कीर्तनामध्ये, दादा महाराज सातारकर, त्यांना 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजेच सातारकर परंपरेला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर त्या प्रित्यर्थ पंढरपूर येथे 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 7 दिवसाचा भव्य दिव्य उत्सव असणार आहे. ज्यांना पाहिजे, काय आमचे महाराज सांगतात तसं सांगतो, त्यांना सगळ्यांना चूलबंद आमंत्रण. काय चूलबंद म्हणजे कळलं ना? आधी 2 आमंत्रण असायची, आधी करगोट बंद आणि चूलबंद. काय करगोट म्हणजे पुरुष मंडळी आधी करगोटा बांधायचे, ज्याच्याकडे करगोटा त्यांनीच यायचं, म्हणजे बायकांनी घरी राहा, तुम्ही स्वयंपाक करा. पण चूल बंद म्हटल्यावर घरची चूल बंद, आमची चालू. काय ज्यांना पाहिजे, जितकी हवी तितकी माणसं या गावातनं, पाहिजे तितकी माणसं या. हे बघा, 150 वर्ष पूर्ण होणं हा हॅपी बर्थडे दुसऱ्याचा जरी असला, हा सद्गुरूचा वाढदिवस आहे. आणि सद्गुरूच्या 150व्या वाढदिवसाच्या दिवशी आपण हजर असणं का महत्वाचं? कारण तो 150 वर्ष पूर्ण झाल्याचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. काय प्रत्येक पूर्णतेनंतर, परिपूर्णतेनंतर जसं वय आशीर्वाद वाढत जातो, वाढतेनी प्रेमे. म्हणून सगळ्यांनी जे जे माळकरी आहेत, जे जे टाळकरी आहेत आणि ज्यांना ज्यांना सातारकर परंपरेवर प्रेम आहे, त्यांना आवडीने प्रेमाने आमंत्रण. 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. जय जय बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली आई अप्पाई. बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली आई अप्पाई. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. लेकुणाचे हित जाणे माऊलीचे चित्ताईची कळवळाची जाती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वई साय आईची कळवळाची जाती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते आईची कळवळाची जाती.